किल्ले टाईप बनवताय नाही का. वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि आज सॅटर्डे, सर्व सॅटर्डेचा प्लॅन काय करायचा खूप विचार करत होतो. पण फायनली मी डिसाईड केलं की म्हटलं ज्या गोष्टी अपकमिंग येणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं मागचे 1-2 वर्ष झाले असेल मी विचार करतो की मला त्या स्पॉटला जायचं पण जाणंच होत नाही, काही ना काही रिझन येते. पण आज फायनली ठरवलं की खूप दिवस बाकी आहे अजून. अराउंड मार्च चालू होतं, आता मार्च एप्रिल 2 महिने आहेत अजून. सो त्याच्या अगोदरच जाऊन येतो, कारण त्या पीक टायमात मे महिन्यात तिथं फार गर्दी असते. 2 वर्षापासून मी ट्राय करतो की मला तिथं जायचं, पण पॉसिबलच होत नाही. काहीतरी XYZ रिझन निघून जातं आणि मग प्लॅन कॅन्सल होतो. पण आजचं काम आणि प्लॅन सॉर्टेड आहे. जाऊच आपण तिथं आणि जे काय शूट करायचं ते करूच. नथिंग बट आपली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूरला चाललो आपण. सो पहिलेच क्लायमॅक्स देऊन देतो कसं काय. सो तिथं डायरेक्ट जाऊन म्हणजे सीन असं आहे ना की माझा जन्म 14 मेला झालेला आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिवशी. सो मला त्यांच्याबद्दल फार एक इन्स्पिरेशन, मी त्यांना मानतो. खूप काही शिकलो आहे त्यांच्या जीवनातून. त्यांच्या आपण त्यांच्या रिलेटेड जे पण पुस्तकं वाचलेत, मूवीज आपण बघितलेले आहेत. सो त्याच्यातून मी इन्स्पायर होत आलो आहे. लहानपणापासून आई वडील पण त्यांच्याबद्दल मला सांगत आले की तुझा जन्म कधी झाला आणि काय कशाबद्दल काय सगळं काही. सो म्हणून मला खूप असं एक नाही का इन्स्पिरेशन किंवा काय वर्ड्स नाही सापडत आहे, आता शब्द नाही सापडत आहे. असं ती जागा आहे आणि मी तिथं मागच्या 2 वर्षापासून प्लॅन करतो की जाईल, पण काही ना काही अडीअडचणी येऊन जातं आणि मग प्लॅन कॅन्सल होतो. पण आजचा प्लॅन सॉर्टेड आहे, चाललो आहे आता, निघतोय मी. त्याच्या अगोदर म्हटलं काहीतरी कुर्ता वगैरे घेऊ. सो जो होता माझ्याकडे, पण मग आता नाही. सो म्हणून म्हटलं घेऊ नवीन. बघू आता काय प्लॅन ठरतो. आता निघू पहिले. ओके. जोरात जे गाणे चालवत आहे ते आपल्याच फ्लॅटवरची पोरं आहेत. किती खाली येऊन गेलो मी 3ऱ्या फ्लोअरवरनं, तरी पण मला आवाज येतोय. तुम्हाला येतोय की नाही माहीत नाही, कारण मी नॉईज कॅन्सलेशन ऑन केलंय. सो मे बी नाही येणार तुम्हाला, बट लेट्स गो. निघू आता. ही गाडी नाही न्यायची आपल्याला, दुसरी न्यायची आहे. बट आता संकेतच्या घरापर्यंत यायचं आपल्यासाठी. लेट्स गो, निघू आता. तर कुर्ता बिर्ता घेऊन आले मस्त, आता घालू आणि निघू थोड्या वेळात, कारण आता ऊन आहे. आता थोड्या वेळातच निघू, 4, 4:15, 4:30 पर्यंत निघू. संकेत उभी आहे. सो रेडी आहे तुमचे शेट लोक रेडी आहे भाई. आणि ड्रेस पूर्ण आपण परिधान करून घेतलेला आहे ऊपर से नीचे तक. तर आपण निघू आता लगेच, कारण ऊन पण उतरलेलं आहे आता बऱ्यापैकी. सो निघू. आणि अजून काय बोलायचं होतं मला, डायरेक्ट रस्त्यात भेटू. कसा दिसतो मी कमेंट करून नक्की सांगा. आणि आता डायरेक्ट आपण रस्त्यात भेटू आणि तुळापूरला चाललोय. बघू काय कसं काय होतं शूट सगळं. पण यार करायचं, खूप भारी फिलिंग येते की खूप दिवसातनं, खूप वर्षापासून 2 वर्षापासून मी जे ट्राय करत होतो की मला तिथं जायचं, सगळं काही शूट करायचं, ते आज फायनली करू शकतोय. तर भारी वाटते. सो मे बी इथून चांगला दिसत असेल, इथून चांगली लाईटनिंग आहे. ठीक आहे, निघू आता पटकन, भेटू रस्त्यात. पुतळा सर्वात भारतातला सर्वात मोठा मोशीतला नाही का, मोशीचाच आहे ना. हा, मोशीचाच आहे. पण आपण आता चाललोय तुळापूरला. सो तुळापूरला समाधी स्थळ आहे, ते बघू. आणि ऊन उतरू दिलंय फुल. पोचलो आपण आता लोकेशनला डायरेक्ट, इथं समाधी स्थळावर. समोर आत आल्यानंतर इथं मागे चप्पल काढली आपण. आणि आता आत चाललोय, इकडं कन्स्ट्रक्शन चालू आहे काहीतरी मोठा, किल्ले टाईप बनवत आहे नाही का. इथून आत जायला आता बघू आत गेल्यावर काय काय दिसतात. समोर संगमेश्वर मंदिर आणि इथं आपलं समाधी स्थळ. इथं मध्ये आपण व्हिडिओ शूट करायचे ते करू. महाराजांची आपला संकेत काय करतोय. संगमेश्वर मंदिरात एंट्री केली आपण आता. आणि असा काही परिसर आहे सगळं. समोर सनसेट होतोय एक नंबर. आणि हे संगमेश्वर मंदिर आहे, भारी यार. आणि आता तेच बघत होतो अजून की काय काय आहे मध्ये मंदिरात. आय थिंक ओम नमः शिवाय
महादेवाचं मंदिर आहे. ही फ्रेम काय भारी आहे दिसते, एक नंबर. बस सनसेट होते. आता मध्ये जाऊ, इकडं संकेत आपला शूट करतोय आनंदी. आणि मध्ये मंदिर आहे, जे की अलाउड नाही शूट मध्ये, सो म्हणून मी केलं नाही जास्त शूट. आता याच्या बाहेरच फिरतोय. इथून आतून मंदिर आहे, सो बाहेर असं पूर्ण गार्डन टाईप आहे. आणि भारीच कल्चर आहे. वरची ही फ्रेम बघा तुम्ही. ओ भाई, ओ भाई, काय फ्रेम आहे. आणि भारी आहे यार खरंच. आणि जिथं ते बाहेर किल्ला टाईप बनवता ना, ते अजून त्याच्याहून भारी आहे. आणि इकडं साईडला नदी पण आहे, इंद्रायणी नदी वाटतं. आणि हा आपला सनसेट असा. सो ओव्हरऑल एक नंबर आहे जागा. कारण छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि त्या मंदिराचं तिथं, म्हणजे जिथं समाधी आहे, तिथं खूप जास्त गर्दी आहे, खूपच जास्त. कारण सीन असं आहे की खूपच पब्लिक येते. मला जे शॉर्ट घ्यायचे होते ते काही एवढे थोडे भेटले, 2-3, पण जास्त नाही भेटले. बट ठीक आहे, चालायचंच आता. आता निघायचं कारण खूप संध्याकाळ होऊन चालली, 5:30 वाजले. आता निघू. किल्ले पुरंदर, जन्मदिनांक 14 मे 1657, छत्रपती श्री संभाजीराजे. कसा आहे विषय, येतोय लवकरच जयंती पण आणि बड्डे पण. तर तिथून दर्शन घेऊन समाधी स्थळाचं सगळं जे काही व्हिडिओ काढायचे होते ते सगळं काढून आणि दर्शन वगैरे घेऊन निघालोय बाहेर. आणि आता भूक जाम लागलेली होती म्हणून समोरच मिसळ दिसली एक जोगेश्वरी, जी इकडे आहे. पण तिथं संपलेलं होतं म्हणून मग मी ट्राय करतोय शिव शंभो मिसळ स्नॅक्स कॉर्नर. आणि तिकडं समोरच आपलं इथे आहे समोर या बसच्या पाठीमागे, इथून रस्ता जातो ना, गाड्या लागल्या, तो तिथं येते समाधी स्थळ. सो आता मिसळ खाऊ आणि मग निघू, कारण लय लेट झाले. मिसळ खाऊन लगेच निघू. संपला विषय. नाचिन कहारे. तर येऊन गेलोय रूमवर. आणि जाम थकलेलो, खूप धूळ होती रस्त्याने येताना, कारण तो जो आळंदीचा पॅच होता, तिथं रस्त्याचं काम चालू होतं म्हणून फार जास्त ट्रॅफिक. आणि सर्वात महत्त्वाचं, भाई धूळ खूप एक्स्ट्रीम लेवलला होती म्हणून खूप एक्झॉस्ट झालेलो. बट मजा आली ओव्हरऑल. दर्शन घेतलं महाराजांचं. आणि 2 वर्षापासून माझं चालू होतं, जाऊ तिकडं जाऊ तिकडं जाऊ तिकडं. फायनली आज ते एक्झिक्यूट झालं, तर खूप भारी वाटतंय. बट ठीक आहे, 14 मेला आता बघू. जाणं होतं नाही होत, पण आज होऊन गेलं तीच मोठी गोष्ट आहे. कारण 14 मेला तर खूपच जास्त गर्दी असणार आहे तिथं. गर्दी जाण्यापेक्षा आता ऑफ सीझनमध्ये गेलेलं बरं. तरी पण लई गर्दी होती. सॅटर्डे होता ना, सॅटर्डे असल्यामुळे गर्दी जास्त होती. पण ठीक आहे, चालायचंच. पण भारी झालं सगळं, दर्शन वगैरे पण भारी झालं. महाराजांचे आदर्श, महाराजांचे विचार, महाराजांची समाधी, तिथं ज्या गोष्टी पाहायला मिळाल्यात. संगमेश्वर मंदिर असो, संगमेश्वर मंदिर महाराजाचं, ते पण फार सुंदर आहे. आणि शेजारी इंद्रायणी नदी ती. सो भारी येते ओव्हरऑल. म्हणजे तुळापूर गेलं पाहिजे तुम्ही सुद्धा. सो कसं वाटलं व्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा. परत 14 मेला तर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती अर्थात बड्डे येतोच आहे, माझा पण येतोय. सो मी खूप एक्सायटेड असतो या सगळ्या गोष्टींसाठी. वर्षभर मी वाट पाहतो 14 मेची. जेवढी 19 फेब्रुवारीची बघतो तेवढीच 14 मेची सुद्धा बघतो. कारण फक्त माझाच वाढदिवस नाही, तर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. इतकं त्यांनी जे आत्मासोच म्हणजे सहन केलेत, त्या सगळ्या तिथं एका सेकंदाला मी जेव्हा, म्हणजे तिथं असं पाया पडून नतमस्तक होऊन मुजरा करून जे बसत होतो ना, मला समोर सगळं अशी फिल्म कशी चालते आपल्या डोळ्यांसमोर, तसं सगळं चालत होतं की काय काय केलंय, म्हणजे राजांनी आपल्यासाठी, काय केलंय महाराजांनी आपल्यासाठी. ते एक पूर्ण पिक्चर माझ्या डोळ्यासमोर फिरत होती. आणि खूप खतरनाक फिलिंग होती ती. बट ठीक आहे, आता पण एक इन्स्पिरेशन मिळतं की त्यांनी किती काय काय केलं आपल्यासाठी. तर आपण काहीच नाही, मी काहीच नाही केलं अजून. एवढं त्यांच्या जयंती दिवशी या जगात पहिला, म्हणजे पहिल्यांदा हे वर्ल्ड बघितलं मी त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी. ही फार मोठं अभिमान किंवा मग फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, जे की लहानपणापासून मम्मी पप्पा पण सांगत आले. त्यांचे विचार, त्यांचा आदर्श, त्यांनी शिकवलेल्या गोष्टी, त्या सगळ्या तू तुझ्या लाईफमध्ये अंमलात आण. सो मी ते प्रत्येक दिवशी ट्राय करत असतो. खरंच त्यांच्यासारखं बनणं शक्य नाही, पण त्यांच्यासारखं थोडेसे विचार जरी आपण
आत्मसात करून त्यांच्यासारखं जगणं स्टार्ट केलं आणि त्यांच्यासारखं कामं करायला लागलो, तरी जीवन सार्थकी लागेल आपलं. सो एवढंच होतं या व्लॉगमध्ये. काय आवडलं महाराजांबद्दल आणि काय आपण करू शकतो 14 मेला, काही तुमचे आयडियाज असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम आणि छत्रपती संभाजी महाराजांसाठी एक छत्रपती संभाजी महाराज की जय. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.